दिल्लीत अशोक चव्हाण यांच्या घरी एक बैठक सुरू आहे। अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेस सहप्रभारी आशिष दुआ, संपत कुमार, सोनल पटेल या बैठकीला उपस्थित आहेत। रखडलेल्या जागांचा निर्णय राहुल गांधी यांच्या हाती असणार आहे। नंदुरबार अहमदनगर जागेसंदर्भात तिढा अजूनही कायम आहे। राज्यातल्या राजकीय घडामोडींना दिल्लीत वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही वेळापूर्वीच राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यात एक बैठक झाली आणि आता या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांच्या घरी बैठक झाली आणि या बैठकीत रखडलेल्या जागांचा निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा होती। आपण अधिक माहिती घेऊयात। रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत, आमचे प्रतिनिधी। रामराजे, आणखीन एक बैठक होतीये दिल्लीत अशोक चव्हाणांच्या निवासस्थानी, काय नेमक्या बैठकीत घडणार आहे? बिलकुल, आज दिवसभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकी सतत सुरू आहेत। दुपारी 4 तास मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठक झाली होती, नंतर राहुल गांधी, शरद पवार यांच्या घरी बैठक झाली आणि आता अशोक चव्हाण यांच्या घरी ही बैठक सुरू आहे। या बैठकीला माणिकराव ठाकरे आहेत, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुआ, संपत कुमार आणि सोनल पटेल हे सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत। ज्या काही रखडलेल्या जागा आहेत त्या जागेवरूनच अद्याप ही चर्चा सुरू आहे। ही बैठक संपल्यानंतर पुन्हा एक बैठक जी आहे ती मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होणार आहे आणि त्यावेळी नावं निश्चिती होईल आणि त्यानंतरच मतदारसंघ जे आहे ते मतदारसंघ संदर्भामध्ये राहुल गांधी यांना कळवण्यात येणार आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्या मार्फत। त्यामुळे बैठका ज्या आहेत त्या अजूनही सुरू आहे। काही जागांचा जो आहे तिढा बाकीच आहे। उदाहरणार्थ नंदुरबार आणि अहमदनगर या 2 जागा ज्या आहेत त्या संदर्भात तिढा बाकीच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबारची मतदारसंघ जो आहे तो मागत आहे, तर अहमदनगर यावर आता काँग्रेसनं दावा केलेला आहे आणि काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये अहमदनगरची मतदारसंघ जो आहे तो हवा आहे आणि यावर जो पेच जो आहे तो फसलेला आहे, त्यावर मात्र तिढा काढण्याचं काम अद्यापही सुरूच आहे। धन्यवाद रामराजे या सविस्तर माहितीसाठी।